आता पाहूया टॉप 9 राजकीय बातम्या। परदेशातील लोक सुद्धा भाजपमध्ये येऊ इच्छितात। छोटा शकील, दाऊद इब्राहिम, टायगर मेनन सुद्धा येऊ इच्छितात। संजय राऊतांचा टोला तर त्यांच्या पक्षामध्ये जाण्यास कोणीही तयार नाही, महाजनांचं प्रत्युत्तर। माझ्याकडे अशी माहिती आहे की बाहेरून म्हणजे परदेशातून पण लोक त्यांच्या पक्षामध्ये प्रवेश करू इच्छित आहेत। त्याच्यामध्ये छोटा शकील, दाऊद इब्राहिम, टायगर मेमन बरं का, हे सुद्धा येऊ इच्छित आहेत। त्यांच्याकडे राहायलाच कोणी तयार नाही, त्यामुळे त्याची अवस्था फार विचित्र झालेली आहे। त्यामुळे मग ते तोंडात ते बोलतात। खासदार धैर्यशील माने बेळगाव सीमा प्रश्नी तज्ञ समितीच्या अध्यक्षपदी। महाराष्ट्र सरकारकडून मानेंच्या नियुक्तीबाबत प्रसिद्धीपत्रक जारी। बेळगाव सीमा प्रश्नी तज्ञ समितीमध्ये 7 जणांचा समावेश। केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या हस्ते पुण्यामध्ये थोरले बाजीराव पेशवे यांच्या अश्वारूढ पुतळ्याचं अनावरण। मुख्यमंत्री फडणवीसांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची उपस्थिती। महायुतीमध्ये महामंडळ वाटपाचा फॉर्म्युला ठरला। सर्वाधिक आमदार असल्यानं भाजपच्या वाट्याला 48% पदं येणार। शिवसेनेच्या वाट्याला 29% तर राष्ट्रवादीला 23% महामंडळ मिळणार। पक्षात याला त्याला घेऊ नका अशी भूमिका नको। नाशिकमधील पक्षप्रवेशाच्या वादावर फडणवीसांचा सल्ला तर दाऊदलाही पक्षामध्ये घेण्यासाठी चर्चा सुरू असेल, राऊतांचा टोला। फेक नरेटिव्ह आधीच सरकारच्या बाजूनं नरेटिव्ह करा। भाजपा आमदारांच्या बैठकीमध्ये फडणवीसांचा कानमंत्र, सूत्रांची माहिती, टेंडरच्या मागे न लागण्याचाही सल्ला।